मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आज सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा मनस्तापाला सामोरं जावं लागलं होतं। सायन माटुंगा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ओव्हरहेड लाईनवरती इमारतीचं साहित्य कोसळल्यामुळे वाहतूक सेवा जी आहे ही काहीशी ठप्प झाली होती। मात्र जे साहित्य पडलं होतं ते आता हटवण्यात आलेलं आहे आणि पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ही सुरळीत सुरू झालेली आहे। जवळपास हे साहित्य हटवण्यासाठी 20 ते 25 मिनिटं कालावधी गेला होता। ओव्हरहेड लाईनवरती बांबू आणि इतर साहित्य पडल्यामुळे संपूर्ण मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती ठप्प झाली होती। फास्ट ट्रॅकवरची सगळी वाहतूक जी आहे ही ठप्प झाली होती आणि याचाच परिणाम हा लोकल सेवेवरती झाला होता। या सगळ्याचा मनस्ताप जो आहे हा मुंबईकरांना सहन करावा लागला, कारण का सकाळच्या सत्रात गेले आठवडाभर ज्या पद्धतीनं पाऊस पडतोय त्यामुळे लोकल सेवा जी आहे ही उशिरानं धावताना आपण पाहत होतो। मात्र आज मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीची घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ही विस्कळीत झाली होती। हे सगळं साहित्य आता हटवण्यात आलेलं आहे अशा पद्धतीची माहिती मध्य रेल्वेकडनं देण्यात आलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ही आता सुरळीत झालेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह विशाल पाटील, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।